श्री स्वामी समर्थ. मी शीतल तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनल शीतल्स कॉर्नरमध्ये. आज आहे हनुमान जयंती. सर्वांना हनुमान जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. हनुमान जयंती दिवशीच दख्खनचा राजा ज्योतिबा याचीसुद्धा जत्रा असते. आमचं ग्रामदैवत ज्योतिबा आहे माझ्या माहेरचं. सो आज माझ्या माहेरची पण यात्रा आहे, त्यामुळे आज पुरणाचा घाट घातला आहे. पण आज मम्मी बनवणार आहे मूग डाळीच्या पोळ्या. आणि ॲक्च्युली आमच्या इकडे यात्रा झाली की बऱ्याच ठिकाणी पोळ्यांचा स्वयंपाक झाला की दुसऱ्या दिवशी नॉनव्हेज असतं. पण आमच्या इकडे शेळी यात्रा लगेच नसते, कारण यात्रा झाली की 5 दिवस जनरली नॉनव्हेज खात नाहीत संपूर्ण गावामध्ये. तर तुमच्या इथे ज्योतिबाची यात्रा झाल्यावर अशी प्रथा आहे का? असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. तर चला बघूया मुगाच्या पुरणपोळ्या. मुगाच्या डाळीच्या पोळ्या करते. 1 ग्लास मुगाची डाळ घेतली, त्याला 4 ग्लास पाणी ठेवले गरम करायला. आता हे पाणी कोमट झाले. आता ही डाळ मी स्वच्छ धुवून त्याच्यात टाकणार आहे. ही डाळ आता स्वच्छ धुतली 2-3 पाण्यानं. आता ही कोमट पाण्यात डाळ घालणार आहे शिजायला. थोडा फेस आला की काढून टाकणार आणि थोडंसं त्याच्यात तेल घालणार, म्हणजे मऊ शिजते चांगली. आता फेस सगळा असा काढून टाकायचा, कारण ह्यानं युरिक ॲसिड वाढतं, म्हणून हा फेस नाही ठेवायचा कधी कुठल्याही डाळीचा. तुला बाहेर जाऊ नये म्हणून. असा फेस काढला की मग त्याच्यात थोडंसं तेल घालायचं. मम्मी काय बनवते माहिती आहे का तुला? आता याच्यात अगदी थोडंसं तेल घालायचं, म्हणजे डाळ छान मऊ शिजते. चल फुलं आणायला. 20 ते 25 मिनिटं झाली डाळ शिजत ठेवलेली. ही का आता ही अशी शिजली डाळ. आता ही आपण निथळायला ठेवूया चाळणे. आणि हे पाणी आमटीला काढलेलं आहे. पुरणात टाकायला वेलची. फुकतात भारी आता चांगलं फुगतात. आता इथे जी आपण मुगाची डाळ शिजवून घेतलेली होती ती मुगाची डाळ, त्याला आवडीनुसार गूळ
शक्यतो जेवढी डाळ तेवढाच गूळ घालायचा. त्यानंतर थोडीशी हळद, थोडंसं चिमूटभर मीठ, जेणेकरून पुरणाला खूप छान चव येते, आणि थोडीशी वेलची पूड. अशा सगळ्या गोष्टी घालून हे पुरण छान परतून घ्यायचं. खरं तर अर्चितचा इतका गोंधळ चालू होता खाली की त्यामुळे नेमकं ते शूट करायचं राहिलं. पण जसं आपण डाळीसाठी हरभरा डाळीसाठी पुरण करतो सेम त्याच पद्धतीने पुरण करायचं. गूळ तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. स्वयंपाक करत तिकडे मस्त रेडिओ चालू असतो. आता हे झालंय पुरण. असं उलट उभं करायचं का? सो अशा प्रकारे इथं पुरण तर रेडी आहे. पुरण झालेलं आहे. आता करणार आहोत कटाची आमटी. जय श्रीराम. हा आमटीसाठीचा मसाला आहे. लसूण, खोबरं, कोथिंबीर आणि थोडंसं जिरं. सो आता हे मी ठेचून घेणार आहे. तर आमटीचा मसाला तर तयार आहे. फार बारीक मसाला नाही कुटायचा, थोडासा ओबडधोबड ठेवायचा आमटीसाठी, जास्त छान लागतो. खूप बारीक केला तर आमटीसुद्धा खूप घट्ट होते आणि एवढी टेस्ट नाही वाटत आमटीला. त्यामुळे थोडासा ओबडधोबडच मसाला ठेवायचा आमटीसाठी. आता कढईमध्ये थोडंसं तेल घालायचं. त्यामध्ये थोडंसं जिरं, मोहरी छान तडतडू द्यायची. त्यानंतर मग जिरं घालायचं. त्यानंतर आपण जो मसाला कुटून घेतला होता, खोबरं, लसूण, कोथिंबीर आणि थोड्याशा जिऱ्याचा, तर तो सगळा मसाला टाकून घ्यायचा. त्यानंतर भरपूर कढीपत्त्याची पानं. या आमटीला कढीपत्ता खूप छान लागतो. कढीपत्त्याची टेस्ट या आमटीला अजून सुंदर वाटते. सो हे सगळं छान परतून घ्यायचं. मसाला थोडा चांगला परतायचा, कारण आपण कच्चा मसाला वापरतो या आमटीसाठी, भाजून घेतलेला नसतो. त्यामुळे व्यवस्थित परतून घ्यायचा मसाला. आता त्यामध्ये काळं तिखट, म्हणजेच सातारची अस्सल सातारी चटणी, टाकल्यावरही छान परतून घ्यायचं. त्यानंतर आपण डाळीचं जे पाणी काढलेलं होतं, अर्थात कट, तो सगळा टाकून घ्यायचा आणि आमटी चांगली ढवळून घ्यायची. आता आमटीची कन्सिस्टन्सी ही तुम्ही तुमच्या आवडीनुसार घट्ट किंवा पातळ ठेवू शकता. आमच्या इकडे बऱ्यापैकी पातळच आमटी बनवली जाते, जेणेकरून ती मस्त पिता येते. सो तुम्ही तुमच्या पद्धतीने तुम्ही तुमच्या आवडीनुसार आमटीची कन्सिस्टन्सी मॅनेज करू शकता. आता सगळ्यात शेवटचा इन्ग्रेडियंट
म्हणजे चवीपुरतं मीठ. मीठ घातल्यावर आमटीला चांगली उकळी येऊ द्यायची आणि तयार आहे तुमची कटाची आमटी. आमटी तर झाली होती, आता वेळ होती पुरणाची. तर मला पर्सनली सगळ्यात आवडणारं काम आहे हे पुरण करणं. त्यामुळे मग म्हटलं चला मी करते पुरण. आणि मम्मीकडेही अशीच चाळण आहे, सो त्याच्यावरच पुरण करून घेतलं. त्यानंतर छान तळून घेतलं, कारण पुरणपोळीचा स्वयंपाक असला की तळण तर व्हायलाच हवं. आणि ह्या सगळ्या तळणाचे प्रकार म्हणजे कुरडई असेल किंवा तांदळाचे पापड असतील, नाचणीचे पापड असतील, त्यानंतर शाबूच्या पापड्या, हे सगळं मम्मी घरी बनवते. आणि मी सुद्धा मम्मीकडूनच घेऊन जाते, कारण खूप छान बनवते ती. आणि ॲक्च्युली झालं असं की गेल्या वर्षी ऑलरेडी थोडंसं जास्त प्रमाणावर बनलं गेलं होतं. प्लस आता आबोलीसुद्धा डिलेवरीसाठी माहेरी गेली आहे, त्यामुळे मग तिच्याकडे पण जे काही तळणीचं उरलेलं होतं, सो तिने पण ते मला दिलं. सो आता मला तरी पुढचं 1 वर्ष आरामात ते सगळं जाणार आहे. आणि प्लस होतं असं की तळण असलं की मार्चेत बाकी काहीच खात नाही जेवणातलं, त्यामुळे मग आता त्याच्यामुळे आम्ही पण बरंचसं तळणं कमी केलं आहे. त्यामुळे आता पहिल्यासारखं इतकं तळण संपतही नाही. त्यामुळे मग यंदा फारसे तिने उन्हाळी तळणाचे काही प्रकार केले नाहीत. फारसे म्हणण्यापेक्षा तिने केलेच नाहीत, कारण तिच्याकडेही थोडंफार शिल्लक होतं आणि माझ्याकडेही शिल्लक आहे. त्यामुळे मग यंदा काही तळणाचे प्रकार केले नाहीत. पण हे जे आहेत ते सुद्धा गेल्या वर्षी तिने बनवलेले आहेत स्वतः घरी. आणि तुम्ही बघू शकता की कुरडई असेल किंवा ही शाबूची पापडी असेल, अगदी दुप्पट तिप्पट फुलतं व्यवस्थित. त्यानंतर तांदळाचा पापड असेल, नाचणीचे पापड असतील, सो ह्या सगळ्यांमध्येही तिचा हातखंडा आहे. यंदा तर ह्या रेसिपीज मी नाही शेअर करू शकत, कारण ती बनवणारच नाही आहे. पण पुढच्या वर्षी जर तिने हे सगळे पदार्थ बनवले तर ह्या सगळ्या रेसिपीजसुद्धा तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेन. पण त्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. सोबतच बेल आयकनही प्रेस करा, म्हणजे मी टाकलेल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला मिळतील व एकही व्हिडिओ मिस होणार नाही. सो प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल. आणि हो, माझा चॅनल हाफ मॉनिटाईज झाला आहे, याचाच अर्थ माझे 500 सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत. त्यासाठी तुम्हा सगळ्यांचे मनापासून आभार. तुमचं असंच प्रेम माझ्यावरती, माझ्या व्हिडिओजवरती राहू द्यात. आणि तुमच्या फ्रेंड्स, फॅमिलीसोबतही व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका. त्यानंतर मम्मीने पुरणपोळ्या करून घेतल्या. आपण जशा नेहमी पद्धतीने पुरणपोळ्या करतो अगदी त्याच पद्धतीने करायच्या. गव्हाच्या पारीमध्ये थोडासा पुरणाचा गोळा ठेवायचा आणि जशी पोळी लाटतो तशीच लाटायची, पण थोडी हलक्या हाताने लाटायची, कारण हरभऱ्याच्या डाळीपेक्षा हे पुरण थोडंसं ओलसर आणि थोडंसं चिकट असतं असं मला तरी जाणवलं. त्यामुळे थोडी हलक्या हाताने ही पोळी लाटायची. पण या पोळ्यांचं अजून एक विशेष म्हणजे एवढे उन्हाळ्याचे दिवस होते तरीसुद्धा ह्या पोळ्या दुपारनंतरही, म्हणजे एक पोळी शिल्लक होती तर ती संध्याकाळपर्यंत ही अगदी मऊ लुसलुशीत झाली होती, सॉफ्ट राहिली होती. आणि प्लस जनरली बऱ्याच लोकांना हरभऱ्याच्या डाळीच्या पोळ्या खाल्ल्या की बऱ्यापैकी पित्ताचा त्रास होतो, आणि उन्हाळ्यात तर होतोच होतो. किंवा बऱ्याच जणांना, शक्यतो जर आपण लहान मुलांना देत असू हरभऱ्याच्या डाळीच्या पोळ्या, तर लहान मुलांनासुद्धा बरेचदा पचत नाही ती पोळी. तर त्या सगळ्यावरती हा एक बेस्ट ऑप्शन आहे. एक आपण म्हणतो ना की पुरणपोळी खाल्ल्यावर खूप धुंदी आल्यासारखं होतं, असं अजिबात झालं नाही. या पोळ्या खाल्ल्यावर खूप लाईट फील होत होतं, अजिबात हेवीपणा नव्हता किंवा पोट गच्च झाल्यासारखं वाटलं नाही, किंवा कुठल्याही प्रकारे पित्ताचा त्रास झाला नाही. अर्चूलाही कुठल्या प्रकारे या पोळ्यांनी त्रास झाला नाही. सो नक्कीच जर तुमच्यापैकी कोणालाही हरभरा डाळीचा प्रॉब्लेम असेल, हरभरा डाळ पचनासाठी पण थोडी कठीण असते, सो त्या सगळ्यासाठी हा एक बेस्ट ऑप्शन आहे. मूग डाळीच्या पोळ्या पचनासाठीही खूप सुंदर
आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खूप सॉफ्ट आणि मऊ पोळ्या होत्या त्याच्या. बराच वेळ ही पोळी मऊ राहते, त्यामुळे एकदा नक्की ट्राय करून बघा ह्या पोळ्या. आणि खूप छान मस्त टम्म फुगल्या होत्या या पोळ्या, तुम्ही बघूच शकता. त्यानंतर छान नैवेद्याचं ताट केलं आणि सगळ्या देवांना नैवेद्य दाखवून घेतला, कारण आता अर्चूला पण भूक लागली होती. तर संध्याकाळी आम्हाला रामनगरला यात्रेसाठी जायचं होतं, म्हणून मग मी आणि मम्मी शाहूपुरीमध्ये आलो, कारण पेढे, गोंडे आणि देवासाठी हार घ्यायचा होता. आता आम्ही रेडी होणार आहे रामनगरला जाण्यासाठी. सो आता तुम्हाला आमचा फायनल लुक आणि तिकडे गेल्यावरचा पुढचा व्हिडिओ दाखवते. चला चला चला, रिक्षा आली. कोण कोण तयार झाले? कोण कोण तयार झाले? इथपर्यंत आलो होतो, गाडीवर जायचं ठरलेलं आणि आता आम्ही यात्रेला. खरं तर सकाळपासून एवढं चांगलं ऊन पडलं होतं, खूप छान वातावरण होतं. म्हटलं संध्याकाळी मस्त गाडीवर जायचं आणि देवाचं छान दर्शन घ्यायचं. माझ्या चुलत्यांचीही तिथे घरं आहेत, सो सगळ्यांना जाऊन भेटून वगैरे यायचं. पण ॲक्च्युली संध्याकाळी 5-5:30 नंतर इतकं आभाळ दाटून आलं आणि इतकं वातावरण खराब झालं होतं, जोरजोरात वारं सुटत होतं. म्हटलं डेफिनेटली जोरदार पाऊस येणार आहे. पण जाणं मस्ट होतं, कारण वर्षातून एकदा यात्रा असते, तर देवाचं दर्शन घेणं गरजेचं होतं. आणि खरं तर आम्ही सकाळीच गेलो असतो, पण सकाळी माझ्या वडिलांना काही महत्त्वाचं काम होतं, त्यामुळे मग ते अवेलेबल नव्हते. त्यामुळे मग सकाळी जाणं पॉसिबल झालं नाही आम्हाला. त्यामुळे मग म्हटलं संध्याकाळी जाऊन देवाचं दर्शन घेऊन येऊया. पण संध्याकाळी पावसाने खूप गोंधळ घातला, त्यामुळे मग फायनली आम्ही रिक्षा बुक केली आणि म्हटलं रिक्षा करून जाऊया, जेणेकरून प्रॉपर व्यवस्थित जाऊ आपण. आणि हे आहे आमचं गाव. इथून गावाची कमांड सुरू होते, गावाची एंट्री इथून आहे. तर खरं तर इतर गावांसारखी दुकानं वगैरे नसतात आमच्या गावच्या यात्रेला, कारण जसं मी म्हटलं की सलग 2-3 दिवस यात्रा नसते, फक्त एकच दिवसांची यात्रा असते. त्यामुळे बऱ्यापैकी दुकानं वगैरे नसतात. सो मग त्यानंतर डिरेक्टली आम्ही मंदिराच्या इथेच गेलो, कारण खूप जास्त आभाळ वगैरे आलं होतं. लवकरच पाऊस सुरू होणार हे नक्की होतं. त्यामुळे मग म्हटलं कोणाची गाठभेट घेण्याऐवजी पहिल्यांदी जाऊन देवाचं दर्शन घेऊया आणि मग जर पाऊस नसेल तर मग थोडा वेळ सगळीकडे थांबूया. त्यामुळे मग सगळ्यात अगोदर आम्ही मंदिरात गेलो आणि हे आहे आमच्या गावचं ग्रामदैवत, अर्थात श्री ज्योतिबा यांचं मंदिर. पावसाच्या वातावरणामुळे मंदिरातही लाईट नव्हते, त्यामुळे मग मी मोबाईलच्या टॉर्चनी सगळं शूटिंग केलं. त्यामुळे कदाचित व्हिडिओ क्वालिटी थोडीशी चांगली आली नसेल. होप यू डोंट माइंड.
त्यानंतर आम्ही शेजारीच असणाऱ्या माझ्या चुलत्यांच्या अर्थात आबांच्या घरी आलो. वरे बसणं कसं काय मग? गाडीच की आणि हे आहेत माझे चुलते अर्थात आबा. हे स्विमिंग टँक दीदीचा काय रे अच्चू? पाहिजे हे पाहिजे नाही, आंघोळ करताना ते घ्यायचं. अंघोळ करायची. वाळून पाऊस होईल. आम्ही अगोदर गाड्यांवरती निघालो होतो, पण हे पावसाचं वातावरण बघितलं आणि शेवटी फायनली ऑटो करून आम्ही आलो. आणि खूप योग्य डिसिजन होता हा. ज्योतिबाच्या नावानं, ज्योतिबाच्या नावानं, ज्योतिबाच्या नावानं. ये गुड बॉय. भाऊच्या गावची जत्रा अर्चू. दुकान नाही, खाऊ नाही, कशी होती जत्रा? काहीच नव्हतं ना जत्रेत. काहीच नाही म्हणायचं. दुकानं पण नव्हती ना, फुगे पण नव्हते का नाही अर्चूसाठी, खेळणी नव्हती. भावना विचार कशी म्हणाव जत्रा तुमची. तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. ऑल्सो प्रेस द बेल आयकन. कोण खाताय प्रसाद बघू? पप्पाचा प्रसाद आहे. आम्ही गेल्यापासून जो पाऊस होता तो घरात येईपर्यंत पाऊस आहे. लय पाऊस, धाड 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 इजा चमकत होत्या, कुठं जायची सोय नाही. जेव्हा घरात असतो त्यावेळी उन्हानं घामाने नको होतं. आणि घरात आलो पाऊस गेला. कुणाच्या घरी जायला मिळालं नाही, कुणाच्या गाठी भेटी नाही, मंदिरात ना घरी. नशीब गाडीवर जाण्याऐवजी रिक्षा करून गेलो होतो, नाहीतर फार वाट लागली असती. आणि आता घरी आलो तर घरी सुद्धा लाईट नाहीये पावसामुळे. सो अशी झाली आमच्या गावची यात्रा. चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग.